येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपला उपसरपंचपदी किरण गोधळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया 11 डिसेंबर रोजी पार पडली। ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच विनोद आहिरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद हे रिक्त होतं। सरपंच सौ सुलोचनाताई दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सर्वानुमते उपसरपंच पदाची निवड किरण संजय गोधळे यांची करण्यात आली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक सतीश सोनवणे यांनी कामकाज पाहिले। यावेळी सरपंच सुलोचना दौंडे, रामनाथ दौंडे, विनोद आहिरे, सकाहरी बिडवे, सुनीता माळे, दिगंबर दौंडे, अशोक दौंडे, संजय गोधळे, विक्रम दौंडे, अनिल बिडवे, पोलीस पाटील मोहन बैरागी, विजय रसाळ, संदीप शिंदे, पुंडलिक गोधळे, जगदीश दौंडे, माणिक रसाळ, नाना रसाळ, पप्पू बिडवे, विक्रम दौंडे, श्रीहरी दौंडे, शामराव बैरागी, साहेबराव दौंडे, भाऊसाहेब दौंडे, ऋषी दौंडे, देविदास शिंदे, अंकुश गोधळे, साहेबराव रसाळ, निवृत्ती दुनबळे उपस्थित होते। त्यांच्या परवानगीने सभेला सुरुवात करतो। उपसरपंचासाठी श्री किरण संजय गोधळे यांचा एकमेव अर्ज आज उपसरपंचपदी श्री किरण संजय गोधळे यांना घोषित करीत आहे। आज दिनांक 11/12/2024 रोजी पिंपळगाव ग्रामपंचायतची उपसरपंच निवड करण्यात आली। दिनांक 18/11/2024 रोजी मी विनोद बाळासाहेब आहिरे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त असल्याने त्याची निवड आज घेण्यात आली। त्याबद्दल श्री किरण संजय गोधळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची आज उपसरपंच पदी म्हणून निवड झाली। त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।